माझ्या समवेत इथं हजर राहिलेले नगराध्यक्ष, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व सहकारी, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज अतिशय उत्साहानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती साजरी करतो आहोत. आणि हा उत्सव केवळ महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात नाही तर जगामध्ये सगळीकडे साजरा होतो आहे. वयाच्या 16व्या वर्षी जिजामातेनं मंत्र दिला, महाराज कामाला लागले. लहान लहान मावळ्यांना, लहान लहान वेगवेगळ्या समाजातील जातीतील लोकांना एकत्रित केलं आणि हळूहळू गनिमी काव्यानं जे आहे मुघलांच्या विरुद्ध लढाई सुरू झाली. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, महाराजांची लढाई ही अन्यायाच्या विरुद्ध असलेल्या मुघलांच्या विरुद्ध होती. तर आपण काही लोक म्हणतो की जाती धर्म वगैरे, ती धर्माच्या विरुद्ध असलेली लढाई नव्हती. कारण महाराजांच्या बाजूने मुस्लिम होते, हिंदू होते आणि महाराजांच्या विरुद्ध बाजूला सुद्धा हिंदू होते, महाराजांचे नातेवाईक सुद्धा होते, ते महाराजांच्या विरुद्ध होते. शाहिरांनी तुम्हाला सांगितलं असेल, ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला महाराज गेले त्यावेळेला महाराजांचा एक सहकारी त्यांनी ती वाघनखं बनवून दिली लोखंडी आणि सांगितलं, महाराज दगाफटका होईल, हे बरोबर घेऊन जा. ती वाघनखं ज्यांना आपण म्हणतो ती कुणी बनवली होती? रुस्तमा जमा नावाचा एका मुस्लिम त्यांच्या सहकार्याने बनवलेली होती. महाराज बरोबर गेले, त्यांच्याबरोबर वकील कोण होते महाराजांचे? काझी हैदर, मुस्लिम वकील महाराजांच्या बाजूने होते. आणि अफजल खानाच्या बाजूने वकील होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. यावरून मला सांगायचं ते हेच की महाराजांची लढाई ही अन्यायाच्या विरुद्ध होती. लहान लहान लोकांना महाराजांनी गोळा केलं. मी सकाळी सुद्धा सांगितलं, बहिर्जी नाईक रामोशी समाजाचे आता सुद्धा जे आहे, आपल्याला एवढं सगळं काही असताना सायबर क्राईम आणि अमुक आणि तमुक तरी सुद्धा गुन्हेगार सापडत नाही ना, माहिती मिळत नाही. त्यावेळेला काहीच नसताना शत्रूच्या गोटात जायचं, ते काय करणार आहेत, त्यांचं सैन्य किती आहे, ते हमला करणार आहे तर कसा करणार आहे, सगळी इत्यंभूत माहिती देणारा हा बहिर्जी नाईक रामोशी समाजाचा. सदोबा माळी होते, संभाजी करवर धनगर होते, नेमाजी शिंदे धनगर, शिवा काशीद न्हावी, जेव्हा महाले न्हावी, येसाजी कंक कोळी, सूर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे धनगर, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंग्रे कोळी, बाजीप्रभू देशपांडे कायस्थ ब्राह्मण, मदारी मेहतर मुस्लिम, काझी हैदर मुस्लिम, रायप्पा महार समाज, सिद्धप्पा महार समाज. मी आता सांगायला गेलो खूप सांगेल. 23 सरदार महाराजांचे मुस्लिम होते, अंगरक्षक होते, त्यांचे बॉडीगार्ड. महाराजांनी स्वराज्य मिळवलं, राज्य मिळवलं, पण महाराज आज प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहेत ते केवळ त्यांनी राज्य मिळवलं म्हणून नाही. राज्य तर त्यांनी मिळवली, राज्य अनेकांनी मिळवली आणि ख्याली खुशालीमध्ये जे आहे दंग झाले. पण महाराज हे पहिले राजे ज्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार केला आणि सांगितलं, माझ्या शेतकऱ्याला सगळी मदत करा, दुष्काळ असेल शेतसारा घ्यायचा नाही. लढायला निघालेल्या फौजेनं त्यांच्या
भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही. रशियाचे पंतप्रधान बुल्गानिन त्यांनी सुद्धा सांगितलं, अरे किती मोठा राजा होता हा. साम्राज्यशाहीच्या विरुद्ध दंड ठोकणारा जगातला हा पहिला माणूस होता, पहिला राजा होता. रशियाचे पंतप्रधान म्हणतात. काफी खान महाराजांचा कट्टर दुश्मन, पण तो महाराजांच्या बाबतीत बोलतोय की महाराज सर्व धर्मांचा आदर करणारे होते, सर्व महिलांचा आदर करणारे होते, प्रजेचा आदर करणारे होते, कुणावर अन्याय होणार नाही महाराज पाहत होते. रांझ्याच्या पाटलानं ज्या वेळेला बलात्कार केला, महाराजांनी हुकूम सोडला की संध्याकाळपर्यंत त्यांना माझ्या समोर हजर करा. आणि तुम्हाला सांगतो, संध्याकाळपर्यंत त्या रांझ्याच्या पाटलाला चौरंग करून, म्हणजे हातपाय त्याचे तोडून महाराजांच्या समोर हजर करण्यात आलं. हा न्याय होता महाराजांचा. तर अशा या महाराजांची आज आपण, मी अधिक बोलणार नाही, आपण खूप शायरी सुद्धा सांगते ना, आपण सुद्धा हे वाचन करायला पाहिजे. पण इथे एक अतिशय चांगली शिवसृष्टी निर्माण झाली. काम अजून संपलं नाही असं माझं म्हणणं आहे. काम अजून चालू राहील. आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा आपल्याला कराव्या लागतील, आपण ते करू. पण मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तर अनेक जण उभे करतात, पण एवढ्या भव्य प्रमाणावर एवढी जागा आणि ही कल्पकता जी आहे, जी आपल्या सगळ्या सहकार्याने, त्याच्यामध्ये समीर भाऊ आहे, सगळी मंडळी आहेत, फक्त मी आहे असं नाही, सगळे आहेत, यांनी ही कल्पकता मांडली आहे. आणि मगाशी सांगितलं ज्ञानेश्वरने की हे काम जे आहे किती लहान बारीक काम आहे. राजस्थानच्या लोकांनी येऊन ते करायचं, त्याच्यामुळे वेळ लागतो. बरं काही छोटं एक घर नाही, हा प्रचंड मोठा एक राजवाडा निर्माण झाला, प्रचंड मोठा. बाहेर सुद्धा आपण पाहिल्यानंतर छाती अभिमानाने भरून येतील अशा प्रकारचा जो आहे दरवाजा निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्यांसाठी जे आहे, मग असे सांगितलं की आज आमच्यामध्ये नसलेले अजितदादा यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं. त्यांच्याकडे फायनान्स होतं, अर्थ मंत्रालय, निधी आपल्याला त्यांच्याकडून मिळाला, भूमिपूजन केलं, त्याचबरोबर उद्घाटन सुद्धा त्यांनी केलं. दुर्दैवाने आज ते आपल्यामध्ये नाहीत. मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पुन्हा एकदा पुढचा कार्यक्रम जे आहे आपण सगळ्यांनी सुरुवात करूया.